हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. सो आज मी खूप एक्सायटेड आहे आणि खूप नर्वस पण आहे आणि तुम्ही बघू शकता मी आता तयारी करते आहे. तर आता वाजले आहेत एक्झॅक्ट 12:30. तर आज आहे आपली बॉम्बे हायकोर्टाची एक्झॅम. आय होप सगळ्यांचा अभ्यास छान झाला असेल. माझा पण व्यवस्थितच झालेला आहे आणि पहिली पहिली शिफ्टमध्ये आहे माझं आपल्या पी लोकांचा. सो माझ्या भावानी क्लर्कसाठी भरलेला होता, तर त्याची सकाळीच एक्झाम होती. सो त्यांनी मला सांगितलं आहे की वेळ खूप कमी पडला, पण अटेम्प्ट केले. कॅल्क्युलेशन करायला वेळ कमी पडतो, पण अटेम्प्ट केले त्यांनी 90 क्वेश्चन्स. तर तुम्हाला बोललं आहे की वेळेचं भान ठेवून क्वेश्चन्स करायचे. तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून मी पण तुम्हाला हेच सांगते की वेळेचं भान ठेवून फटाफट क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. आणि काही नाही, आपलं हॉल तिकीट घेऊन जायचं आहे, त्याची झेरॉक्स आणि आपलं एक आधार कार्ड किंवा काही पण आयडेंटिफिकेशनसाठी जे डॉक्युमेंट्स असणार आपल्याकडे ते. मी आधार कार्ड घेऊन चालली आहे. तुम्हाला न्यायचे असेल तर तुम्ही पण येऊ शकता. आणि ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल पण चालते जर तुम्हाला न्यायची असेल तर, पण तिथे पाणी अवेलेबल असतं. सो आणि ब्लॅक कलरचा पेन न्यायचा आहे, बॉल पेन. येस. आणि तुम्ही बॅग पाहिजे तर बॅग नेऊ शकता. तिथे रूम्सच्या बाहेर सुविधा आहे म्हणते ठेवायची बॅग्स आपल्या, तर तुम्ही कॅरी करू शकता. आणि एकेका क्लासरूममध्ये 50 स्टुडंट्स आहेत, हे पण त्यांनी मला सांगितलं आहे. सो आमच्याकडे आता नागपूरचं एकतर वातावरण गरमीचं आणि नेमका 3:30चा पेपर आहे आणि त्यांनी आपल्याला 2:30 वाजेचा रिपोर्टिंग टायमिंग दिला आहे. तर प्लीज रिपोर्टिंग टायमिंगच्या 10 मिनटं अगोदर तुम्ही सेंटरवरती पोहोचा, कारण की आपल्यासाठी चांगलं आहे, कारण की ट्रॅफिक राहते. मी बेसिकली आमच्या नागपूरचंच सांगते. नागपूरमधून कोणी असेल तर त्यांच्यासाठी हा स्पेशल आहे की थोडंसं लवकर निघा, कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे ऊन भरपूर आहे आणि शिवाय आपल्याकडे ट्रॅफिक खूप राहते. आणि ज्यांचं थोडंसं लांब सेंटर आहे, जसं माझं पण लांब सेंटर आहे, माझं तर रायसोनीमध्ये आहे, तर माझ्या घरापासून ते पुष्कळ लांब आहे. तर मी 1 वाजता निघेल घरातून बरोबर, तेव्हा कुठे मी लोकेशनवरती थोडंसं पहिले पोचेल मी. तर त्याच्यासाठी मी तिकडे घरी बसण्यापेक्षा आपण तिकडे जाऊन बसावं असं माझं म्हणणं आहे. आणि तुम्ही आता काही शेवटचे तास राहिले आहेत, तर तुम्हाला अजून अभ्यास करायचा असेल तर करा. माझी मुलगी माझ्या नसते मागे लागलेली, मग मी अभ्यास कर. आत्ता मला कळतं आहे ती माझ्याकडनं एक प्रकारचा बदला घेते. जशी तिची एक्झाम असल्यावरती मी तिच्या मागे लागते ना, काय मोबाईल बघते, अभ्यास कर, हे काय करते, अभ्यास कर. ती आज सकाळपासून मला असंच ट्रीट करत आहे, मम्मा तू हे काय करते, मोबाईल काय बघते, चल अभ्यास कर एक्झामचा. अभ्यासाच्या नावावरती रील्स बघणं म्हणजे की अभ्यास असते? मला म्हणते ना अभ्यास कर, स्वतः अभ्यास केला नाहीये. तर आजच म्हणजे मी केलाय, आज पण अभ्यास केलाय. मी आता निघेपर्यंत अभ्यास करून राहिली. अच्छा, थोडासा 5 मिनिटाचा ब्रेक घेतला होता, त्याच्यामध्ये रील्स पाहिल्या मी. 5 मिनिटं की 20 मिनिटं? सो तर आता मी तयारी करते. आणि वॉच, बेसिकली वॉचचं सांगते, डिजिटल वॉच नका घालू, आपली साधी वॉच घालून जा. आपल्याला टाईमसाठी वॉच पाहिजे असेल तुम्हाला तर डिजिटल वॉच घालू नका, की तिथे अलाउड नाही आहे. सो आता ते लोक जप्त करून घेतात. एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. छान आपलं बेस्ट द्या. आणि मी पण आता बघू काय दिवे लावून येते एक्झाममध्ये, आणि मग एक्झाममधून आल्यावरती आपण प्रश्नपत्रिकेबद्दल चर्चा करू. ओके, बाय. आणि मला तुझ्याशी काहीतरी म्हणायचं होतं. तुझा पहिला अंक नाही